सांगलीतील कॉलेज कॉर्नर परिसरामध्ये एका तरुणावर खुनी हल्ल्याचा प्रकार घडला. विष्णू सतीश वडर, वय वर्ष 21 असं या जखमी युवकाचं नाव असून घटनेनंतर त्याला तात्काळ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची प्रकृती चिंताजनक असून घटनास्थळी विश्रामबाग पोलीस दाखल झालेत. पूर्ववैमनस्यातून हा खुनी हल्ल्याचा प्रकार घडल्याचं सांगितलं जात असून घटनास्थळी रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्याचं निदर्शनास आलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक संदीप भागवत, पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव आणि फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. या खुनी हल्ल्यातील दोघा संशयितांची नावे निष्पन्न झाली असून पोलीस त्यांच्या मागावर असल्याचं सांगण्यात येतं. या परिसरात नेहमी छोट्या मोठ्या मारामारीचे प्रकार घडत असतात. कॉलेजची काही संबंध नसणाऱ्या अनेक टोळ्या या ठिकाणी बसून असतात. या टोळीतीलच दोघा सदस्यांनी हा हल्ल्याचा प्रकार केल्याचं सांगितलं जातं.